रोज रोज रस्साभाजी काय बनवायची हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला असतो. प्रत्येक गृहिणीला रोज आज भाजीला काय करायचं तर हा प्रश्न पडतोच. तर आज मी मस्तपैकी भाजी सुकी भाजी न करता पातळ भाजीच केली, जी चपातीबरोबर आणि भातासोबत दोन्हीसोबत खाता येईल अशी मी रस्साभाजी बनवली. भाजीची भाजी आणि रस्स्याचा रस्सा दोन्हीचं काम एकत्रच, म्हणून मस्तपैकी पालकाची डाळ घालून बटाटा घालून मस्त रस्साभाजी बनवली. सर्वांना खूप आवडली आणि माझंही काम थोडं कमी झालं, कारण मला फक्त एकच भाजी बनवावी लागली. त्यामुळे रस्स्याचं पण काम झालं आणि भाजीचं पण काम झालं, दोन्ही कामं एकत्र. कधी कधी कंटाळा आल्यावर असा जुगाड लावावा लागतो, मग काय करणार. कंटाळा तर येतोच ना प्रत्येकाला, म्हणून हा जुगाड लावलेला आहे, ज्यामध्ये रस्सा भाजी पण होईल आणि भाजी पण होईल. त्यामुळे दोन्ही कामं एकत्र. मग ते म्हणतात ना, एका दगडात दोन पक्षी, त्यातली गत आहे ही. म्हणजे भाजीची भाजी आणि रस्स्याचा रस्सा दोन्ही एकत्रित. तुम्ही पण करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. कधीतरी असंही करा.